मित्र हो, जे कोणी सिंगल असतील त्यांनी जळा रे जळा. मित्र हो, जर घरी पाहुणे आले अचानकपणे तर आमची एवढी पंचायत होणार आहे ना, आम्ही दोघं पण भूतय. बबू, अरे हे बघ मम्मीचं तोंड गोरं झालं बघ, बघू दे. मित्र हो, आता तुम्हाला दिसणार आहे जादू. जादू बघा. काय हळद. हळद? अशी कशी चॉकलेटी झाली? मग ती भाजली ना. मला वाटतं ह्या हळदीने माझं तोंड अजून काळं होईल की नाही होत. मित्र हो, गावी उन्हात काम केल्यामुळे ना काळं झालेलं हे माझं तोंड कपाळ गोरं करण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही पाहिलेलंच आहे. मला तर लई भीती वाटते की बाबा दुसरंच काहीतरी व्हायचं. काय नाही होत, असे लख लख गोरे व्हाल तुम्ही. लक्क लक्क गोरे नाही मित्रांनो, माझा ओरिजिनल कलर आहे हा. गावी गेलं ना की आपला ओरिजिनल कलर बाहेर येतो. हे शहरामध्ये काय नुसतं दमट वातावरण, खरा कलर गावी गेल्यावरच बाहेर येतो आपला. मित्र हो, तुम्हाला देखील अशी सेवा करून घ्यायची असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला लग्न करावं लागेल. नाहीतर अशी जी सेवा आहे तुमच्या तोंडाची मालिश वगैरे करायची, हे तुम्हाला सलूनमध्ये मिळेल, पण तिथे सगळे जेंट्स लोक तुमचं तोंड चोळून देतील. इथं बघा अशी सुविधा मिळते बघा लग्न केल्यावरती. अरे नाकाला काय करायचंय? मग बाकीचा चेहरा गोरा होईल आणि नाक काळं राहील तुमचं तसंच. कपाळच कर ना, त्याचा कॉफी सारखा वास येतोय. मग ती भाजली आहे ना. कॉफी टाकलीस का त्याच्यात? थोडीशी. अरे आग बिग होईल यार तोंडाची. नसते होत, कॉफीने आग होते काय? डोळ्यात घालशील माझ्या. तुम्हाला डार्क सर्कल पण व्हायला लागलेत. तर वय झालं ना आता, काय डार्क सर्कल झाले हे झाले. म्हातारा नवरा करून दिलाय मला. आता व्हायला लागले ना ते. तिथं कुठं लावते? तिथे पण लावायचं. अरे बाबा, हे काय रे मुलींसारखं मेकअप केल्यासारखं डोळ्याच्या खाली याच्या खाली. काकडी ठेवायची का तुमच्या डोळ्यावर? ठेवावे लागेल रे, जरा थंड पडतील डोळे. हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून मित्र जरा डोळ्यावर ताण पडतो. खूप काम असतं मित्र. ऑफिसला गेलं ऑफिसचं काम, इकडे घरी असलं की हे आपल्या व्हिडिओचं काम, व्हिडिओ एडिटिंगचं काम. खूप एवढं काम असून सुद्धा आम्ही रोज 2 तास फोन बघतो. फोन बघावाच लागतो मित्र, कारण मी आता टीव्ही बघत नाही. मग न्यूज झालं किंवा काही काही डॉक्युमेंटरीज झाल्या, ते असं पाहत असतो मी. आता हे 10-15 मिनिटं राहू द्या असंच. मग त्याच्यानंतर टोमॅटो, आपण मगाशी ज्यातून रस काढला ना टोमॅटोचा, त्या उरलेल्या टोमॅटोचा पण उपयोग करायचा आहे आपल्याला. असं आहे का? आता थोडा वेळ राहू द्या असं 10-15 मिनिटं. आता जरा मी पण लावून घेते. अजून काळा झालो मी. मला एक कळ ना, गावाला जाऊन उन्हामध्ये काम करून माझा चेहरा काळा पडलाय. तू का लावते मग? तुम्ही माझ्यापेक्षा जास्त गोरे झाले तर म्हणून मी लावते. काय उगाच्या उग माहितीये का, हे बायकांचं असं चालू असतं, उगाच्या उग. मग आता एवढी मेहनत करून मी बनवलं आणि मीच नाही लावायचं? काहीच गरज नाही हे लावायचं, काहीच गरज नाहीये. पण उगाच आता कसं बनवलंय ना, हे काहीतरी कुठंतरी लावायचं. पार्लर मध्ये गेलात ना डिटॅन करायला, 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे. किती? 500 रुपये. आज आपले 1000 रुपये वाचले म्हणायचे. मित्र हो, जर घरी पाहुणे आले अचानकपणे तर आमची एवढी पंचायत होणार आहे ना, काय सांगावं. पण इकडे सहसा कोणी आम्हाला ओळखत नाही म्हणून बरं. नाहीतर जर पाहुणे आले जर असं आम्हाला पाहिलं किंवा नवीन व्यक्ती जरी आला असा गणपतीची वर्गणी मागायला आणि असं जर आम्हाला पाहिलं, आपण उगा लाईट बंद करायची आणि समोर जायचं असं फ्लॅश मारून चेहऱ्यावर. घाबरूनच पळतील ना, परत वर्गणीच मागायला येणार नाही. येणारच नाही कोणी इकडे. कसं दिसतात तोंड.
आता आफ्टर इफेक्ट बघा, आफ्टर इफेक्ट. काय नसतं आफ्टर इफेक्ट. चेहरा धुतला ना थोडासा टवटवीत वाटतो, एवढाच आफ्टर इफेक्ट आहे. बघूया. आम्ही भूत आहेत, मम्मी भूत आहे, आम्ही दोघं पण भूत आहे. ही भूताची मावशी आहे, मावशी. ती काय कोणाला घाबरेल. लय डेंजर आहे ती. लाईटा जरी बंद असल्या ना तरी बिंदास किचन मध्ये जाईल, इकडं हॉल मध्ये येईल. लय डेंजर आहे. आता हे टोमॅटो मध्ये काय टाकले? ह्याच्यामध्ये थोडी साखर आणि कॉफी टाकली. साखर आणि कॉफी. हा, त्याने आता थोडस स्क्रब करायचं. बापरे, कसलं गोरं दिसायला लागलं बघा. एकदम असा चिखलात काम केलेला, थकलेला असा व्यक्ती दिसतोय मी. मित्र हो, ही चेहऱ्यावरची टॅनिंग जाईल का नाही, काय वाटतंय तुम्हाला? चला बघूया. आता ते टोमॅटो घासल्यावर कळेल आपल्याला. बघू. अरे हे बघ, मम्मीचं तोंड गोरं झालं बघ. बघू दे. हे बघा, तुम्हाला वाटत नाहीये? हे चप, असं म्हणते का पप्पाला? हे बघा. अरे बापरे, असं डेड स्किन गेल्यासारखं नाही वाटत, असंच जरा फ्रेश एकदम झालं ना, फरक पडला ना. मग काय बोलते का पप्पाला? थांब आता. मित्र हो, जे कोणी सिंगल असतील त्यांनी जळा रे जळा, त्यांनी जळा रे. अशी सेवा बघून जळा त्यांनी, नाहीतर लवकरात लवकर लग्न करा. हा हा हा, वा वा वा, काय गारगार वाटते. चला मित्र हो, आता तोंड धुवून घेतो आणि किती फरक पडलाय हे तुम्हाला दाखवतो. चला मित्र हो, आता तुम्हाला दिसणार आहे जादू. जादू बघा. हा, हाय तसंच आहे. काय फरक पडलाय? मग कसं आहे ना, ते टॅन वगैरे काय नाही झालेलं, ते तसंच आहे. मग तेच म्हटलं ना मी, हाय तसंच आहे. आपला काळा चेहरा आहे. काय नुसता कॉफीचा वास सुटलाय तोंडाचा, काही विशेष फरक तर नाही पडला. हे काय, हे बघा, बघणारेच सांगतील काय पडलाय की नाही फरक. काय माहित. मित्र, पडला की नाही फरक मला सांगा कमेंट मध्ये. जर पडला असेल तर हे तुम्ही देखील यूज करा, आणि जर नसेल पडला स्किप करा व्हिडिओला डायरेक्ट. काय झालं? कॉफीचा वास आला. कॉफीचा वास आला तिला. घे कॉफीचा वास.